मुलीने सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि ती म्हणत आहे की तुला काढते आहे मम्मी रांगोळीमध्ये. नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आता हे पाहू शकता, मी चाललेले आहे ओवसाईला मंदिरात आणि मंदिरात काही व्हिडिओ करून देत नाही, पण तरी पण मी तिथले फोटो वगैरे घेऊन इथं जॉईन करणार आहे. इथे पाहू शकता मी आता हे चाललेली आहे आणि इथे पहा माझ्या मुलीने रांगोळी काढलेली आहे आणि तिने पण त्या रांगोळीमध्ये ताट दिलेलं आहे ओवशाचं हातामध्ये. कशी आहे नक्की कमेंट करून सांगा आणि मी पण कशी दिसते ते पण नक्की सांगा. पाहू शकता मी आता चालले आहे बाहेर आणि खाली जाण्याचं तर काय मी रेकॉर्ड करणार नाही, तिथलेच फोटो दाखवणार. ही पाहू शकता मंदिरातले मी फोटो थोडेसे क्लिक केले आहेत मैत्रिणींचे वगैरे. इथे पाहू शकता ओवशाचे मंदिरात पाया पडायला वगैरे गेलेले, कारण आमच्या तिथे तर अजिबात असं व्हिडिओ वगैरे करू देत नाहीत, त्यामुळे मी थोडेसे फोटो जॉईन करणार आहे. आणि पुढं मी एक छोटासा ब्लॉग दाखवला आहे आपला घरातला, तो पण नक्की पहा. आणि इथे पाहू शकता घरातल्या मंदिरातली मी पूजा पण केलेली आहे, ती पण मी इथं जॉईन केलेली आहे. पाहू शकता तुम्ही छान अशी पूजा केली. सगळे मंदिरात देवांना पण ओवसला आहे. आणि आता मी घरामध्ये सगळं आवरल्यानंतर ना भाजी बनवते. हे तेल वांग बनवते अगदी झटपट, कारण खूप कंटाळा आला होता. आणि आदल्या दिवशीच मी पोळ्या केल्या त्या गुरुवारच्या, त्यामुळं 2 दिवस त्याच पोळ्या होत्या, म्हणून मी आज पोळ्याचा स्वयंपाक नाही केला, वांग केलं आहे. आणि इथं पुऱ्या केलेल्या आहेत. पाहू शकता मस्त अशा वांग पुरी आणि हे श्रीखंड आम्रखंड आणला होता. जास्त काय वेगळं असं केलं नाही आहे, कारण की खूप म्हणजे असं गोड खाऊन झालतं. आणि हे वाटाणे आणलेले मी आदल्या दिवशी, तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहालच. हे 4 किलो वाटाणे आणलेले, सोलून ठेवायचे होते पण तसेच राहून गेले आता. तर ते म्हटलं आता हे पटकन सोलून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे, नाही तर खराब होऊन जातात आणि गार लागतं म्हणून बेडवरतीच बसले मी थोडंसं दस्तर टाकून. हे पहा